आत्ता स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होतील. या 75 वर्षाच्या कालखंडामध्ये कधी नव्हे एवढा मोठा धोका हा लोकशाहीला निर्माण झालेला आहे. भारतीय राज्यघटनेनं या देशातल्या सर्वसामान्य नागरिकांना जे स्वातंत्र्य आणि अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारांवर गदा येण्याचा हा कालखंड आहे. भाषण स्वातंत्र्य असो, लेखन स्वातंत्र्य असो, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य असो, धर्मस्वातंत्र्य असो, या सर्व प्रकारच्या स्वातंत्र्यावर गदा येण्याचा हा कालखंड आहे. याच कालखंडामध्ये मानवी हक्क माणूस म्हणून जगण्यासाठी भारतीय राज्यघटनेच्या कलम 21मध्ये सांगितलेलं आहे की सन्मानानं जीवन जगण्याचा अधिकार आहे. आणि या देशामध्ये शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात, दलित आदिवासींवर अत्याचार होत आहेत, जंगल जमिनीतून आदिवासींना आणि जंगल निवासियांना बाहेर काढलं जातं आहे. कॉर्पोरेट कंपन्यांच्यासाठी आणि उच्च जात वर्गासाठी शिक्षणाची धोरणं आखली जात आहेत. हे या देशात मनुवाद जो लोकशाही विरोधी आहे तो पुन्हा आणण्याचं कारस्थान चालू आहे. या कालखंडात डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही जगली पाहिजे. इथं जीवन जगण्याचा, सन्मानानं जगण्याचा अधिकार सर्वांना मिळाला पाहिजे. हाच डेमोक्रेसीचा खरा अर्थ आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं हे सर्वांचं काम आहे. माध्यमांचं तर याच्यामध्ये विशेष जबाबदारी आहे, कारण माध्यम हा डेमोक्रेसीचा चौथा खांब आहे, लोकशाहीचा चौथा खांब आहे. हा खांब जर मजबूत राहिला तर ही डेमोक्रेसी हे अधिकाधिक परिपक्व होईल आणि या देशाचा खऱ्या अर्थानं विकास होईल. स्वातंत्र्यातच विकास होऊ शकतो, गुलामीत विकास नाही. म्हणून डेमोक्रेसी ही स्वातंत्र्याची अंतर्निहित अशी गोष्ट आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या दृष्टिकोनातून डेमोक्रेसी चॅनलला आमच्या सत्यशोधकांच्या शुभेच्छा. सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीनं या देशातल्या सर्व कष्टकऱ्यांच्या वतीनं आम्ही आपल्याला शुभेच्छा देतो. सत्य की जय हो. Democratic, as the name defines, for the people, by the people, and to the people. So I see when the channel is coming with the same name, it should have a motto, for the people and for the society, whatever news and stories we can bring out. And as a viewer, what I would like to see in a channel is, rather than going on breaking news, we should see depth stories, research-based stories, and a good amount of time should be given for these such stories in the channel. And how the news should be, informative. It should create awareness among people. That's all. News should be unbiased. News should cover both the sides, very importantly, front as well as the opposite. Because if that won't happen, then it won't be called as news. समाचार देश के लोगों को सशक्त करने के लिए होना चाहिए, ना बल्कि नायक पूजा के लिए. सच्चाई का प्रतिनिधित्व और न्याय प्रदान करने के लिए भी होना चाहिए. मी हर्षद तावडे. मला फक्त एवढं सांगायचं आहे की जे न्यूजवाले किंवा सगळे दाखवतात, जे चटपटे टॉपिक असतात ते त्याच्यावर त्यांनी जास्त फोकस असतं. पण जे ॲक्च्युअलमध्ये गव्हर्नमेंट काय करते किंवा आपल्या इंडियामध्ये काय चालू आहे, काय घडामोडी आहेत, ॲक्च्युअलमध्ये लाईव्ह घडामोडी आहेत, ते दाखवण्याऐवजी ते फक्त चटपटे दाखवतात आणि TRP वाढवायचा प्रयत्न करतात. ते बंद झालं पाहिजे. A news should be a complete information. उसके क्या अच्छे पॉइंट्स हैं, क्या बुरे पॉइंट्स हैं. Also, it shouldn't be manipulated by anybody or influenced by anybody. News keeps us updated about the changing world. News should be concrete, accurate, balanced, and true. Media being the fourth pillar of a democratic system, news should be true, accurate, free from political inclination, and the issues should be addressed in an unbiased manner with emotionless attitude. Only democracy can save this crumbling pillar. आज के दौर में पत्रकारिता को घर का अधिकार, रहने का अधिकार, भूखमरी, ये सब वसूल और सवालों के ऊपर चर्चाएं रखनी चाहिए कि भूखमरी क्यों है, सामान्य शिक्षण ये देश में क्यों नहीं है, अमीर अपने आप को पाठशाला बना करके 1-1 लाख रुपए महीने के स्कूल बना रहा है, तो कितने भारत हिंदुस्तानी वासी को स्कूल में जा सकते हैं. ये सवाल के ऊपर डिबेट होनी चाहिए ताकि ये समस्याएं दूर हो. सामान्य शिक्षण की तरफ हमारे विधानसभा, सदन, राज्यसभा, सांसद में प्रेशर हो. इस तरह की कोई बातें पत्रकार रखते नहीं है. हालांकि इंडिविजुअल पत्रकार रखना चाहते हैं, मगर जो उनकी मालिक है, उनकी पूरी व्यवस्था वो चाहती है कि बस भेदभाव की बातें रखो, जो मुद्दे की बातें मत रखो, इश्यूज़ की बातें मत रखो. चाहे वो स्त्री पुरुष का मामला हो, चाहे वो घर के अंदर घरेलू हिंसा की मामला हो, कोई भी इश्यू है, इश्यू बेस्ड पत्रकारिता हमारे देश में नहीं है.
सिर्फ एक तरह की भेदभाव बढ़ाने वाली और कॉर्पोरेट इंटरेस्ट को बढ़ाने वाली बात करें। डेमोक्रेसी से हमारी अपेक्षा ये है कि पूरे देश भर के जनता के जो सवाल हैं तो वो सवालों को आपने फोकस करना चाहिए बहुत बड़े पैमाने पर, क्योंकि आज हम देखते हैं कि ये बड़े बड़े जो मीडिया हाउसेस है वो बाकी फिजूल चीज़ों के ऊपर ज़्यादा ध्यान देते हैं, लेकिन लोगों के रोज़मर्रा सवाल जो है देश के सवाल हैं। आज देश के जनवाद, आपका नाम ही डेमोक्रेसी आपने रखा है तो मैं आपको अभिनंदन करना चाहता हूँ। तो ये जनवाद की रक्षा, धर्मनिरपेक्षता की रक्षा और जनता के जीवन की रक्षा, मुझे लगता है ये बहुत इम्पोर्टेंट बातें हैं। इसके ऊपर अगर आपके चैनल ने कॉन्सेंट्रेट किया तो मुझे लगता है कि वो बहुत ज़्यादा अच्छा होगा। उसके साथ जो पॉलिसी इश्यूज़ हैं, यानी जो नीति के संबंधी सवाल है, तो इसके ऊपर भी मुझे लगता है कि डेमोक्रेसी आपके चैनल ने सही माने में उसके ऊपर भी उसका एक अध्ययन करना चाहिए, एनालिसिस करना चाहिए, विश्लेषण करना चाहिए और जो विकल्प है वो लोगों के सामने क्लियरली रखना चाहिए।